नमस्कार मित्रांनो, अथर्व जी.के. ट्रिक्स बाय आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो बघा, आपण या ठिकाणी 25-25 प्रश्नांची सीरीज चालू केलेली आहे आणि या 25 प्रश्नांच्या सीरीजमध्ये आज आपण चालू घडामोडीचे प्रश्न बघायचे आहेत आणि याच्यानंतर जी.के.चे सुद्धा 25 प्रश्न आपल्याला मिळणार आहेत. तर असे आपण जी.के.चे 25 प्रश्न आणि त्याचसोबत चालू घडामोडीचे 25 प्रश्न अशा पद्धतीची सीरीज आपण चालू केलेली आहे आणि त्याच्यातले आज हे आपल्याला 25 प्रश्न या ठिकाणी बघायचे आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, बघूया पहिला प्रश्न काय आहे. तर बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, कोपार्ट हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होतो? कोणता? कोपार्ट हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होतो? आणि त्याच्यामध्ये पर्याय काय आहेत बघा. पर्याय आहे भारत ऑस्ट्रेलिया, भारत अमेरिका, त्याच्यानंतर आहे भारत थायलंड आणि भारत इराण. तर कोपार्ट हा युद्ध सराव भारत आणि थायलंड या दोन देशांच्या दरम्यान या ठिकाणी होत असतो. कोपार्ट हा युद्ध सराव या दोन देशांच्या दरम्यान या ठिकाणी होत असतो. तर भारत आणि थायलंड हे याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. आता दुसरा प्रश्न बघा, की देशाच्या सर्वोच्च युद्धभूमीवर सियाचीन या ठिकाणी कुमार पोस्टवर तैनात असणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण? म्हणजे सियाचीन या ठिकाणी जे काही हे जे देशाचं सर्वोच्च युद्धभूमीचं ठिकाण आहे सियाचीन, या सियाचीनमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे, महिला अधिकाऱ्याची. तर ह्या अधिकाऱ्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक ए आहे शालिजा धामी, पर्याय क्रमांक बी आहे शिवा चौहान, पर्याय क्रमांक सी आहे दीपिका मिश्रा आणि पर्याय क्रमांक डी आहे मधुरा पुंजीर. तर सियाचीन या सर्वोच्च युद्धभूमीवरती जी काही पहिली महिला अधिकारी नियुक्त केलेली आहे तिचं नाव आहे दीपिका मिश्रा. तिचं नाव आहे दीपिका मिश्रा. त्याच्यानंतर बघा, तिसरा काय प्रश्न आहे बघा. तिसरा प्रश्न आहे, चांद्रयान-3 मोहिमेचे प्रक्षेपण कोणत्या तारखेस झाले? जे काही चांद्रयान भारताने सोडलेलं होतं, तर या चांद्रयान-3चं प्रक्षेपण जे आहे ते कोणत्या तारखेला झालेलं होतं असा प्रश्न आहे आणि ही तारीख खूप महत्वाची आहे. परीक्षेमध्ये या तारखेवरती प्रश्न विचारला जातो. तर पहिला पर्याय काय आहे बघा. पर्याय क्रमांक ए आहे 12 जुलै 2023, पर्याय क्रमांक बी आहे 1 मे 2023, पर्याय क्रमांक सी आहे 2 ऑक्टोबर 2023 आणि पर्याय क्रमांक डी आहे 14 जुलै 2023. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 14 जुलै 2023. तर चांद्रयान-3 चे जे प्रक्षेपण झालेलं होतं, हे प्रक्षेपण या ठिकाणी 14 जुलै 2023 ला झालेलं होतं. त्याच्यानंतर बघा, चौथा प्रश्न या ठिकाणी आहे, 65वा रॅमन इथं मॅग्सेसे झालेलं आहे, दुरुस्त करा. रॅमन मॅग्सेसे असं पाहिजे. तर 65वा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 चे विजेते डॉक्टर आर. रवी कन्नन आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. या प्रश्नामध्ये इथं मॅग्सेसे असं करा आणि या ठिकाणी आर. रवी कन्नन पाहिजे. कन्ननच्या जागी काय पाहिजे? कन्नन. हे कोणत्या देशाचे आहेत? इथं मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न आला तर 2023च्या विजेत्याचं या ठिकाणी नाव विचारलं जाईल किंवा 2023चं जे काही रॅमन मॅग्सेसे पुरस्कार होता, हा पुरस्कार कितवा असं विचारलं जाईल. त्यावेळेला तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? 65वा असायला पाहिजे. आणि व्यक्ती जर विचारलं तर डॉक्टर आर. रवी कन्नन. परंतु या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे? या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की 65वा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 विजेते डॉक्टर आर. रवी कन्नन हे कोणत्या देशाचे आहेत? आणि त्याच्यामध्ये पर्याय काय आहे बघा. पर्याय ए आहे भारत, पर्याय बी आहे पाकिस्तान, पर्याय सी आहे नेपाळ आणि पर्याय डी आहे श्रीलंका. तर याचं योग्य उत्तर आहे भारत. याचं योग्य उत्तर काय आहे? भारत. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5. 2023चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणास प्राप्त झाला? प्रश्न काय आहे? 2023चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणास प्राप्त झाला? पर्याय क्रमांक ए रतन टाटा, पर्याय क्रमांक बी जयंत नारळीकर, पर्याय क्रमांक सी नरेंद्र मोदी आणि पर्याय क्रमांक डी योगी आदित्यनाथ.
तर यापैकी योग्य उत्तर काय आहे बघा मित्रांनो, यापैकी योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. तर 2023चा जो काही लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे, तो नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे. संपूर्ण प्रशासन ई-गव्हर्नन्स असलेले देशातील पहिले राज्य कोणते? म्हणजे असे कोणते राज्य आहे की त्याचं जे काही प्रशासन आहे, ते प्रशासन या ठिकाणी कशा पद्धतीचं आहे? ई-गव्हर्नन्स पद्धतीचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे बघा. पर्याय क्रमांक ए आहे महाराष्ट्र, पर्याय क्रमांक बी आहे कर्नाटक, पर्याय क्रमांक सी आहे केरळ आणि पर्याय क्रमांक डी आहे आसाम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ. संपूर्ण ई प्रशासन गव्हर्नर असलेले देशातील पहिले राज्य कोणते आहे? पहिले राज्य आहे केरळ. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी बघूया. प्रश्न क्रमांक 7 काय आहे? देशातील देशातील सर्वात मोठे न्यायालय कोणते आहे? आता देशातील सर्वात मोठे उच्च न्यायालय असं पाहिजे इथे लक्षात ठेवा. देशातील सर्वात मोठे उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय काय आहे बघा. पर्याय आहे ए मुंबई, बी आहे लखनौ, सी आहे झारखंड आणि डी आहे छत्तीसगड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे झारखंड. तर झारखंड या ठिकाणी काय आहे? देशातले सर्वात मोठे उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 8 बघूया. प्रश्न क्रमांक 8 काय आहे बघा. प्रादेशिक भाषेत निकाल देणारे देशातील पहिले उच्च न्यायालय कोणते? प्रादेशिक भाषेत निकाल देणारे देशातील पहिले उच्च न्यायालय कोणते? पर्याय काय आहेत बघा. पर्याय क्रमांक ए आहे झारखंड, पर्याय क्रमांक बी आहे मुंबई, पर्याय क्रमांक सी आहे केरळ आणि पर्याय क्रमांक डी आहे लखनौ. तर प्रादेशिक भाषेत निकाल देणारे पहिले उच्च न्यायालय आहे केरळ. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 काय आहे बघा. प्रश्न क्रमांक 9 आहे. नवीन संसद भवनाचा आकार कोणत्या प्रकारचा आहे? म्हणजे जी काही नवीन संसद भवनाची इमारत या ठिकाणी उभा केलेली आहे, त्या इमारतीचा आकार कोणत्या प्रकारचा आहे? असा हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं पर्याय काय आहेत बघा. पर्याय क्रमांक ए आहे चौकोनी, पर्याय क्रमांक बी आहे त्रिकोणी, पर्याय क्रमांक सी आहे वर्तुळाकार आणि पर्याय क्रमांक डी आहे आयताकार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्रिकोणी. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं त्रिकोण आकाराची ही काय आहे? नवीन संसद भवनाची इमारत आहे. आता त्याच्यानंतर बघा 10वा प्रश्न काय आहे? भारताच्या सॉलिसिटर जनरलपदी कोणाची निवड करण्यात आली? भारताच्या सॉलिसिटर जनरलपदी कोणाची निवड करण्यात आली? पर्याय ए आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव, पर्याय बी आहे तुषार मेहता, पर्याय सी आहे नवीन पटनायक आणि पर्याय डी आहे देवेंद्र कुमार उपाध्याय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तुषार मेहता. तुषार मेहता काय आहेत? तर भारताचे सॉलिसिटर जनरल या ठिकाणी झालेले आहेत. त्याच्यानंतर 11वा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्यात आलेले आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे. तुम्हालाही माहिती आहे की या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा. पर्याय आहे ए औरंगाबाद, बी आहे उस्मानाबाद, सी आहे अहमदनगर आणि डी आहे सिंधुदुर्ग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? अहमदनगर. तर अहमदनगर या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी काय केलेलं आहे? अहिल्यानगर असं केलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 12 बघा. त्रिपुरा राज्याच्या पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? त्रिपुरा राज्याच्या पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आता त्यामध्ये पर्याय काय आहेत बघा. हे जे काही ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्रिपुरा राज्याच्या पर्यटनासाठी, त्यामध्ये एका क्रिकेटपटूची निवड करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे पर्यायामध्ये सगळे आपण क्रिकेटपटू घेतलेले आहेत. तर यामध्ये बघा ए आहे अजित आगरकर, बी आहे सचिन तेंडुलकर, सी आहे सौरव गांगुली आणि डी आहे वीरेंद्र सेहवाग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सौरव गांगुली. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. 13वा प्रश्न काय? 13वा प्रश्न आहे. सर्वात जलद द्विशतक करणारा पहिला खेळाडू कोण? या ठिकाणी सर्वात जलद द्विशतक करणारा पहिला भारतीय खेळाडू सुद्धा म्हणलं तरी चालेल किंवा पहिला द्विशतक सर्वात जलद द्विशतक करणारा खेळाडू असं म्हणलं तरी या प्रश्नाचं उत्तर एकच येणार आहे. तर ते उत्तर कोणतं आहे बघूया आपण.
तर यामध्ये बघा पर्याय क्रमांक ए आहे रोहित शर्मा, बी आहे शुभमन गिल, सी आहे ईशान किशन. तर इथे एक पर्याय राहिलेला आहे, परंतु या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर ते आहे ईशान किशन. बघा पुढचा प्रश्न बघूया. 15वा प्रश्न आहे. 13वा एक दिवसीय विश्वचषक पुरुष विश्वचषक 2023 कोणत्या संघाने जिंकला? आणि या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ सर्वांना येत असणार आहे. पर्याय काय आहेत बघा. पर्याय आहे ए भारत, बी आहे पाकिस्तान, सी आहे ऑस्ट्रेलिया आणि डी आहे दक्षिण आफ्रिका. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? ऑस्ट्रेलिया. आणि 2023च्या या 13व्या एक दिवसीय पुरुष विश्वचषकाचा जर उपविजेता विचारला तर उपविजेता कोण आहे? उपविजेता आहे भारत. तर बघा 16वा प्रश्न या ठिकाणी आहे. 16वा प्रश्न काय आहे बघा. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी पार पडल्या? त्यामध्ये पर्याय काय आहेत बघा. एक आहे महाराष्ट्र, दुसरा आहे पंजाब, तिसरा आहे गोवा आणि चौथा आहे कर्नाटक. तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी पार पडल्या? तर त्या पार पडल्या गोवा या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा 17वा प्रश्न काय आहे? 17वा प्रश्न आहे. 5वी खेलो इंडिया स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी पार पडली? 2023 ची जी काही खेलो इंडिया स्पर्धा झालेली आहे, ही कितवी स्पर्धा होती? 5वी स्पर्धा होती. तुम्ही प्रश्न तयार करत असताना अशा पद्धतीने सुद्धा तयार करा. तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल की 2023 ची जी काही खेलो इंडिया स्पर्धा होती, ही कितवी स्पर्धा होती? तर ती होती 5वी. आणि ही कोणत्या ठिकाणी पार पडली? तर पर्याय आहे बघा. ए महाराष्ट्र, बी आहे हरियाणा, त्याच्यानंतर सी आहे मध्य प्रदेश आणि 4 आहे हिमाचल. तर याचं योग्य उत्तर काय आहे? सी उत्तर आहे मध्य प्रदेशमध्ये. 5वी खेलो इंडिया स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? तर ती पार पडली मध्य प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर बघा भारताने कोणत्या देशासोबत मैत्री पाईपलाईन सुरू केली? पर्याय काय आहेत? पर्याय ए आहे पाकिस्तान, बी आहे नेपाळ, सी आहे बांगलादेश आणि डी आहे श्रीलंका. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी बांगलादेश. तर बांगलादेशासोबत आपण काय केलेलं आहे? मैत्री पाईपलाईन या ठिकाणी सुरू केलेली आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19वा काय आहे बघा. प्रश्न क्रमांक 19वा आहे. 18वी G20 शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? आता G20 शिखर परिषद जी 2023 ची झालेली आहे, ती कितवी होती? तर ती 18वी होती. मग ही 18वी G20 शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर ती मित्रांनो भारतामध्ये पार पडलेली आहे, परंतु कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे बघा. पर्याय आहे ए मुंबई, बी आहे नवी दिल्ली, सी आहे पुणे आणि डी आहे अहमदाबाद. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय आहे? नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी काय झालेलं आहे? तर 18वी G20 शिखर परिषद पार पडलेली आहे. आता प्रश्न क्रमांक 20 काय आहे बघा. प्रश्न क्रमांक 20 आहे. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या ठिकाणी सुरू झाली? पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या ठिकाणी सुरू झाली? पर्याय ए आहे नवी दिल्ली, बी आहे हरियाणा, सी आहे आसाम आणि डी आहे पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? हरियाणा या ठिकाणी भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या ठिकाणी काय झालेली आहे? सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर बघा वंदे भारत एक्सप्रेस काय म्हणलेलं आहे? वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या महिला चालक कोण? जी वंदे भारत एक्सप्रेस या ठिकाणी चालू केलेली आहे, या वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या महिला चालकाचं नाव या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. आणि त्याचे पर्याय काय आहेत बघा. ए आहे विनीता पाटील, बी आहे सुरेखा यादव, सी आहे सविता जाधव आणि डी आहे प्राजक्ता गोडसे. तर याचं योग्य उत्तर आहे सुरेखा यादव. सुरेखा यादव. त्याच्यानंतर 22वा प्रश्न काय आहे बघा. 22वा प्रश्न आहे. शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांमधून जातो? पर्याय क्रमांक ए आहे 11, पर्याय क्रमांक बी आहे 12, पर्याय क्रमांक सी आहे 13 आणि पर्याय क्रमांक डी आहे 14. तर याचं योग्य उत्तर आहे 12 जिल्ह्यामधून काय होतो? शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रामधून जातो. त्याच्यानंतर बघा 22वा प्रश्न काय आहे. देशातील पहिली वॉटर मेट्रो कोणत्या ठिकाणी सुरू झाली? देशातील पहिली वॉटर मेट्रो कोणत्या ठिकाणी सुरू झाली? पर्याय ए आहे कोची केरळ,
पर्याय बी आहे मुंबई महाराष्ट्र, पर्याय सी आहे अहमदाबाद महाराष्ट्र, पर्याय डी आहे मडगाव गोवा. तर याचं योग्य उत्तर आहे कोची केरळ. कोची केरळ या ठिकाणी काय झालेलं आहे, पहिली वॉटर मेट्रो देशामधली सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. शांतिनिकेतन हे भारतातील कितवे जागतिक वारसा स्थळ ठरलेले आहे? म्हणजे जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झालेले हे जे काही शांतिनिकेतन ठिकाण आहे, हे शांतिनिकेतन कितवं जागतिक वारसा स्थळ ठरलेले आहे? पर्याय क्रमांक ए आहे 38वे, पर्याय क्रमांक बी आहे 39वे, पर्याय क्रमांक सी आहे 40वे आणि पर्याय क्रमांक डी आहे 41वे. तर भारतातलं हे कितवं वारसा स्थळ ठरलेलं आहे? तर ते आहे 41वे. किंवा तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की भारतातील 41वे जागतिक वारसा स्थळ कोणते? तर त्याचं उत्तर काय येणार आहे? त्याचं उत्तर येणार आहे शांतिनिकेतन. त्याच्यानंतर बघा 24वा प्रश्न काय बघा. 24वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी हे कोणत्या जिल्ह्यात येते? आता जसं बघा मित्रांनो, पुस्तकांचं गाव होतं, त्याच्यानंतर फुलपाखरांचं गाव होतं, त्याच्यानंतर मधाचं गाव होतं. अशा पद्धतीने फळांचं गाव सुद्धा या ठिकाणी निवडलेलं आहे आणि महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव जे धुमाळवाडी आहे, हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय क्रमांक ए आहे कोल्हापूर, बी आहे सांगली, सी आहे सातारा आणि डी आहे सिंधुदुर्ग. तर याचं योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे सातारा. तर धुमाळवाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर ते येतं सातारा या ठिकाणी. आता त्याच्यानंतर 25वा आणि शेवटचा हे आपण बघूया प्रश्न. शेवटचा प्रश्न काय बघा. पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला प्राप्त झाला? पर्याय ए आहे संजय लीला भन्साळी, पर्याय बी आहे जावेद अख्तर, पर्याय सी आहे नागराज मंजुळे आणि पर्याय डी आहे संजय मांजरेकर. तर याचं योग्य उत्तर आहे बघा जावेद अख्तर. काय उत्तर आहे? जावेद अख्तर. जावेद अख्तर यांना काय झालेलं आहे? पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार 2023 मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय केलेलं आहे, आज या ठिकाणी 25 प्रश्न बघितलेले आहेत. पोलीस भरतीच्या त्याच पद्धतीनं ज्या काही येऊ घातलेल्या परीक्षा आहेत, या परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुम्ही बघा, वारंवार व्हिडिओ बघा, त्याच्यामुळे तुमचं प्रॅक्टिस होत जाईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.